माय बाई गंगाची पोरगी मा, किती सुसभ्य, किती स्टँडर्ड, किती श्रीमंत आणि किती छान शहरातली मुलगी दिसतेस ग. कशाला इथे गावखेड्यात आली शेण उचलायला? कशाला आली? ए काकू, माझं शिक्षण पूर्ण झालं त्यामुळे मग मी कुठे जाणार आहे नाही का? कशा गोष्ट करता तुम्ही? काजल काकू आहे ते. विसरली का काजल काकूले? लहानपणी त्याच्या मांडीवर काय आणि डोक्यावर काय ना काय काय बाबा, कुठच्या कुठे केस वडे तू आठवते तुले? काकू, मला लहानपणीचं तर काहीच नाही आठवत, पण मी ओळखते सर्वांना. निर्मला काकू आहे आणि काजल काकू, आणि तुला तर मी ओळखतेच ग. काकू, तुला वेळची आली का बाई? लय वेळची आली का? आताच आली? नाही काकू, मी अर्धा एक घंटा झाला ना, तर काही वेळ शांत काकूकडे बसली. माझे पप्पा घरी नव्हते, तर अजून पप्पा यायचे आहे, आणि मग लगेच काकू दिसल्या मला, तर चल बाई म्हटलं काकूकडे पण जाव, तर मग काकूकडे आले मी. हो काय बाई, आपल्याच माणसाच्या घरी पहिले येत असते. काय शांत काकूच्या घरी गेली? शांत काकू पहिल्याच्या सारखी राहिली नाही आता. शांत काकू जादू टोण्यावाली झाली. हो का? जादू टोण्यावाली म्हणजे काकू? जाऊ दे, तुला समजणार नाही. तुझ्या आईला सगळं माहिती आहे. तुझी आई असते तर तुझ्या आई शांत काकूकडे तुला जाऊ सुद्धा नसतं दिलं. पण जाऊ दे, आम्ही गोष्ट झाकून ठेवतो, तू पण गोष्ट झाकून ठेव. शांत काकू आता बरोबर नाही राहिले. तुझे कपडे कुठे आहे? बॅग वगैरे कुठे आहे तुझी? दाखव जरा आम्हाला, काय काय आणलं तू तर. काजल काकू, माझी बॅग शांत काकूकडेच राहिली, म्हणजे मीच ठेवली, तर बॅग वगैरे नाही आणली काकू मी. आणि असं मी माझे कपडेच आणले परत, आणि थोडेफार चॉकलेट्स आणले आणि खाऊ आणला कोमलसाठी, बाकी काही नाही. असं घे हो माय, कपडेवर करणी करते तू यावाले आता. त्या कपडेवर करणी करते. शांताच्या घरी काय ठेवली माय? त्या माय, ती माय श्रीमंत होती तर गरिबी तर येऊन गेली एकदम. कायच्यामुळे? शांताबाईमुळं. अन कोमलीच्या घरी राहत जाय ना, आपल्या कमलाच्या घरी, शांताबाईनं करणी केली तर एकदम कोमल कमलाच्या घरून एकदम गंगाच्या घरी, गंगाच्या डोक्यावर बसली आहे. गंगाला रोज मारते, रोज गंगाच्या हातचा आहे तर खाते. पण आताही ते गंगा, तिची मुलीची तब्येत खराब काही नाही झाली, तर गंगा तिला नागपूरला घेऊन गेली. काय घेऊन जायला लागत होतं? गंगाच्या डोक्यावर बसली नंतर. हो का काकू? मला तर यातलं काहीच नाही माहित काकू, मला तर असं काही माहितच नाही, असं काहीतरी कळलंच नाही मला, तुम्ही सांगत आहे मला. बाई अव, ते कोमल पोट्टीला बदमाश आहे हो माय. त्या मायले मारलं होतं, त्या मायले जायला होतं तिनं. त्या मायले म्हणजे हे कमलाले मग कमलासोबत खोळ्या केल्या तिनं बाई. म्हटलं माय, पोट्टी शैतानचा जाल आहे म्हटलं. तर मग बाई तिनं इले सोडलं लगे, आणि लगे त्या मायच्या घरी गेली, आणि तिथं बाई तिला सोडूनच नाही राहिली. गंगावर असा कोणता जादू केला ना काय केला. गंगा तिला नुसतं तुयाही पळायला जपते एवढं तिनं गंगाला आपल्या आटोक्यात करून ठेवलाय. हो का काकू? बाई 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 बाई, अंधश्रद्धा. माय कशी गोष्ट करता व? काही अंधश्रद्धा नाही आहे. ह्या गावात जादू टोण्यावाले वाढले, आणि आमच्या हातातले पायातले कवच घेतले, पुरं घरगीर बांधून घेतलाय. मग शांताबाई बिघडली ना? सुधी राहिली का शांताबाई? सुधी राहिले, बम बिघडली शांताबाई. हो का काकू? मला माहित नव्हतं. असं जर मला आधी माहित असतं तर मी माझी बॅग इकडेच घेऊन आली असती काकू. माझ्या कपड्यांवर काही जादू टोना तर नाही करेल ना काकू त्या? नाही नाही, काही नाही होत. तू काय करजो, एका ह्याच्यात एका पाणी घेजो. त्या बालटीत ओम नम शिवायचा मंत्र म्हणजो, ते मंत्राचं पाणी त्या कपड्यावर टाकजो, आणि ते कपडे धुवून वाहू घालून देजो. काहीच नाही होत. बरं बरं काकू, ठीक आहे, अशीच करेन. मी खोटं नाही बोलत, पण आता कसं आहे, कोणाला वाटते का नाही कोणाचं चांगलंच झालं पाहिजे, वाईट झालं पाहिजे असं वाटत असेल काय? मला नाही वाटत असेल ना, म्हणून सांगून राहिली बाई. शांताबाई काही चांगली नाही राहिली. शांताबाईने त्या माईले असं झुरणी पाळून ठेवला, नुसतं ती शांताबाई कोमलच करते, म्हणून सांगून राहिली. शांताबाई कर नागते, आणि तू आता नवीन आली पाहिजे, तिच्या आजचं खाजं गिजू नको काही. पण काकू, तुम्ही सांगत आहे, पण मला यावर विश्वासच नाही होत, कारण की इतकी शिकली मी, आणि ह्या अंधश्रद्धा फालतू गोष्टी विश्वास ठेवेल तर कसं होणार माझं, नाही का? आता मनाला जर धास्ती लावून ठेवली तर सगळं काही होतेच, आणि मनाला जर धास्ती नाही लावून ठेवली तर काहीच नाही होत, असं असते ना काकू ते? बरं पाहिजे, त्या मायला येऊ दे. तुझी माय कोणावर जास्त प्रेम करते हे पाहिजे तू फक्त, आणि त्याच्यावरूनच माहित पडते. पोटचं लेकरू आणि सावत्र लेकरू थोडाफार तर फरक पडते. सावत्र लेकराले पोटोशीन घेन थे ना तुला दूर लोटन. तू एवढी गोष्ट आमची लक्षात ठेव जा. जाऊ दे, झाली गोष्ट विसरून जाय. कसं राहिलं तू एवढ्या दिवसचा सफर? कसं राहिलं तुझे शिक्षण? काय म्हणते लग्न वगैरे कधी करतं? लग्न करत असशील तर माझा भाऊ आहे चुलत, इंजिनियर आहे. 20-25 लाख रुपये पॅकेज भेटते वर्षाचं. सदासुखी आहे, घर बंगला आहे, घरी फॉर्च्युनर थार अशा सारख्या गाड्या आहेत. 100 नोकर कामाले आहे. तर पटत असेल तर त्याच्यासोबत लग्न करशील काय? या काकू, मी जस्ट आले आणि तुम्हाला लग्नाचं विचारताय? नको बाबा, लग्न वगैरे नाही करते. ह्या काकू पण मला लग्नाचं विचारत होत्या. सध्या माझा लग्नाचा काही विचार नाही आहे. तुम्हाला लग्न करता नाही करते काही विचारू नका. तर तुम्ही कशा आहात सगळ्यात ते सांगा मला. आणि माझा सफर खूप छान राहिला. कॉलेज सोडलं तर थोडं मला गिल्टी फील झालं, पण असं वाटलं की नाही, आई बाबांना खूप दिवसांपासून सोडलं, आता आई बाबा सोबत राहावं काही दिवस, तर थोडं मस्त वाटत आहे आता. हो काय? आम्ही मस्तच होतो, पण शांताबाई बिघडली का नाही, करणाक्ती झाली का नाही, तेव्हापासून पुरं गावच मागं येऊन गेलं विचार. अय्या, हो का? हो ना बाई. का व तू काकूच्या घरी नाही आली, शांताबाईच्या घरी गेली? भल्ली हुशार आहे व तू. तुला असं वाटलं नाही का आपल्या काकूच्या घरी जाऊ म्हणून शांताबाईच्या घरी गेली? अरे काकू, मी तुझ्याचकडे येत होती, पण काय झालं, मला शांताबाई रस्त्यात मिळाल्या आणि माझ्यासोबत बोलत होते त्या. तर मग कशाला बाई म्हटलं, पहिल्यांदा गावात आली, मग असं होते ना. एवढ्या दिवशी शिकत आहे बापा, शिष्ट झाली, घमंडाला इतकी शिकली, तर त्याच्यापेक्षा कशाला, म्हणून जिथे बोलाल तिथे गेली मी. बरं थांब, मग चाय करतो, नाश्ता गिस्ता करून जा बेटा. बरं ठीक आहे ना.
अमाय शांताबाई, मी ना बाई आताच पिंकीला म्हटलं शांता काकू कहून आपल्या घरी आले नाही. नेमशीच तू आली बाई माझ्या घरात, नेमशीच. हो बाई, मला याद आली तशी तशी येतो बापा मी. तुम्ही काही येत नका जात जाऊ, माहीच वाट पाच जा. अमाय नाही हो माय शांताबाई, असं याचं काही नाही बापा. पण बिचारे मी येऊनच राहिली होती आज. हे म्हणे गंगाबाईची पोरगी येऊन राहिली म्हणे. मी म्हणलं बाई रात्री जास्त लागून म्हटलं, ती शांताबाईची भेट होईनच म्हटलं. स्वयंपाक करून घेतो म्हटलं आणि लगेच तिकडे जातो म्हटलं. तर काहीच माहिती नेमशीच तू आली. असं हो, गंगाची पोरगी, गंगाचा नवरा घरी नव्हता, तिचे बाबा घरी नव्हते, तर पोरगी आली होती मग माझ्या घरी. बसली, चाय गी पेली. त्या कमलाने आवाज दिला होता तिले, काकू म्हणे काकूच्या घरून येतो म्हणे. जाय म्हटलं बाई, पाहिजे म्हटलं, लक्ष द्यायचं म्हटलं. ती काकू काही जागेवर नाही आहे म्हटलं. हो म्हणे काकू. नवीन नवीन पोरीले काय माहित नाही राजकारण. गेली बाई ते आता. कायले जाऊ दिलं माय शांताबाई, चांगल्या पोरीले बिघडवायचे काम. माहिती जातो म्हणे तर आपण कसं नाही म्हणणार आहे. तिची काकू आहे ना, रक्ताचं नातं नसलं तरी परिवाराचं नातं होई ना ते माय. हा, तिला तर जाऊच द्या लागन. हो माय शांताबाई, पण बिघडू नये बापा ती तिकडून. हो ना काकू, कशाला जाऊ दिलं जी. त्या काजल कमला चांगल्या आहे का? मला जसं बिघडवलं तसं तिला बिघडवेल, आणि जसं मला वेळ लागला सुधारायला तसं तिला वेळ लागेल. अव कालावती मी जाऊ नाही देत होती, तिला नाही म्हटलं मी ना. पण ते म्हणे काकू चांगलं नाही वाटणार म्हणे, माझ्या आईचं कसं पण असं म्हणे. पण मी लहान आहे तर मला जावंच लागेल म्हणे. तर मग मी म्हटलं बाई बरोबर आहे हिची गोष्ट, आपण कसं आळ कुठे आणाव. जाय म्हणलं बाई. पण तिला हुशार केलं मी ना, का त्या काहीच्या काही गोष्टी सांगायचा विश्वास नको करजो म्हटलं. आता शेवटी तिचा दिमाग नाही काय, तिचे विचार. हो बरोबर आहे. बरं जाऊ दे. काय म्हणते, कशी आहे व दिसाले, कशी झाली होती माया? किती दिवस झाले बापा, 10-12 वर्ष. जो 5वी पासून गेली तर दिसलीच नाही माय. आता तर भली साजरी दिसते व, अंगा मुंगा झाली साजरी. राईने मानगी, बोलणं गिलणं सगळं पद्धतशीर आहे मस्त. मला तर भला पस्ता येऊन राहिला का माझ्या आरतीला टाकलं असतं बाहेर गावले, तर माझी आरती सुधारली असती. जाऊ दे ना माझ्या शांताबाई, ती पोरगी चांगली आहे, काही वाईट नाही आहे. काय करतो माय, नाही तर काय हो. हॅलो. हा 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 हा, बोल ना कोमल, काय म्हणतं बाई. हाव का बाई, असं कवा येऊन राहिली व? आता माय बाई, काय सांगून राहिली? 2 घंटे झाली गंगा भेटून नाही राहिली. अशी कुठं गायब झाली बापा, बस टाकून ते. बरं बरं, रडू नको, भेटन ते भेटन. रडू नको. पाय इकडे तिकडे तपास कर जराचा, असन ते कुठं तरी बसली असन होते. अनपणी आहे ना, शिकली आहे ना माय. काही भूल गेली तर नाही झाली? ती दुसऱ्या बसनं, तू दुसऱ्या बसनं तर नाही गेली? तमाय काय झालं म्हणते हो बापा शांताबाई? थांब थांब सांगतो. बाई कोमल, रडू नको मा, रडू नको, भेटन गंगा बरोबर. पाय गर्दीला आहे ना आता, नवरात्र गिवरात्रच्या लोक येणं जाणं करते रेल्वे स्टेशनवर. बरोबर पाय असं. टेन्शन नको घेऊ, भेटते आई, भेटते. अन काही वाटलं तुला तर फोन कर जो. काय झालं म्हणते बापा शांताबाई? अहो रश्मी, गंगा गेली का नाही कोमल सोबत? तर रेल्वे स्टेशनवरून म्हणते बाई 2 तास झाले म्हणते, गंगा दिसूनच नाही राहिली म्हणते. कुठे गेली काय गेली, तर कोमल पाहून राहिली म्हणते. आली का नाही आफत बाई आता, तिची पोरगी घरी आली आणि कोमलच्याच कामाला ती गेली बिचारी. मला तर मार टेन्शन आलं, घाडच टेन्शन आलं बापा. गंगा आली का नाही, गर्दीत दांदरते गंगा. असं तिला लेखापडीचं काम येते, पण ते गर्दीत दांदरली का तिला काही समजायला नाही, होशमध्येच नाही राहते. काय माहित बाई कुठे गेली असन ना, काय गेली असन. तर अमाय भेटन हो बापा, भेटन असं कुठं ना कुठं, भेटनच कुठं नाही जात असंच. घाडा टेन्शन आलं बाई रश्मी, मले कस्तरीच लागून राहिलं. एखाद्या गिल्लासात माय लिंबू सरबत कर माय, दे माय, कस्तरी कसं करून राहिलं बापा. माय मन कस्तरीच करून राहिलं. गंगा कधी भेटन हो बापा आता. 2 तास झाले म्हणते ना, भेटली नाही पोट्टीले. रेल्वे स्टेशनवर दोघीच माहिले की बापा. सांग माय, पुढे जर गंगा दिसली नाही, हारपली तर नाहीच म्हणत आहे, दिसनच. ते का उशीर झाला भेटाले आणि यायला सांगायला उशीर झाला, तर काय माहिती आहे कोमलवरच आपते ना बापा सारी. माय पोट्टीच मध्ये दया येऊन राहिली बापा. पोट्टीवर आपते का काय मीठ मध्ये कसंच लागून राहिलं. माय शांताबाई, कायचा काही विचार नको करू माय. त्या पोट्टीला टेन्शन आलं तर बस, कायच्या काही टेन्शन नको घेऊ. होते सगळं बरोबर. माय टेन्शन म्हणजे बापा, त्या पोट्टी एकटी जीव कसं करण काय करण बापा. सांगू नको बाई, दिसली तर गंगाच्या पोरीले तुम्ही माय हरपली म्हणून. जमे तोपर्यंत आपण चुपचाप मध्येच निपटवून टाकू. सांगू नको, तिच्या नवऱ्याला नको सांगू. नाही 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 सांगत हो शांताबाई, नाही सांग. बरं चाल बरं बाई, देवाजवळ चल, देवाला सांगू, विनंती करू माय देवाला जराशी. नवरात्राचा दिवस आहे आज पहिले तर मित्रांनो, तुम्हाला सगळ्यांनी नवरात्राच्या खूप खूप शुभेच्छा. हो, तुमच्या सगळं परिवाराले, मित्रमैत्रिणीले नवरात्राच्या खरंच खूप खूप, नवरात्र आणि दसरा याच्या दोन्ही याच्या खूप खूप शुभेच्छा. तर पाहू बापा आता गंगाच काय होते काय नाही. नवरात्राचा दिवस बापा, घटगीट माना लागते, गरबा गिरबा खेळायला जा लागते बापा. तो काय नाही बापा, कसं होईन काय होईन. तर बरं चाल बरं शांताबाई, चाल लवकर देवाजवळ जाऊ, आराधना करू आणि पाहूच्या पोटीला कुठे आहे काय. तर अवधी आजच्या दिवस कमलाच्याच घरी नाही तर, आणि तिच्या बापाला सांगून दे. फक्त रिश्ते नाते ना ते फोन करून सांगितलं नाही पाहिजे का आता निघाले काल निघाले म्हणून. हो ना बाई, घरी आफत आहे बापा. हो ना माय, असं कसं सुटली असं ना बापा गंगा काकू. गंगा काकू हुशार आहे ना, गंगा काकूचं एवढं टेन्शन नाही घ्या लागत. माय कलावती ते बरोबर आहे, पण दांदरते ना माहिती, तिची सवय मला माहित आहे दांदरते ती. हो बापा, सगळं काही व्यवस्थित झालं पाहिजे. ते होते माता राणी जवळ जाऊन आराधना करू. चल बरं. हो चला. तर नमस्कार मित्रांनो, कसे आहात सगळे? तर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि कमेंट नक्की करा. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. चला तर भेटू आपण उद्याच्या भागामध्ये. नमस्कार, आजच्यासाठी एवढंच.